गुरनं 440/2024 1/9/2024ला गुन्हा दाखल आहे। सदर गुन्हा हा मर्डरसारखा गुन्हा दाखल आहे। या गुन्ह्यामध्ये युनिसेक यांचा खडकपुरामध्ये मदिना हॉटेल म्हणून आहे, याचे ते ओनर होते, त्यांचा मर्डर झाला होता। या अनुषंगानं तपास करत असताना त्या तपासामध्ये जे काही आम्हाला CCTV फुटेजमध्ये व्यक्ती मिळाले हे अनोळखी व्यक्ती होते। मात्र ह्या सदरच्या गुन्ह्यामध्ये जो त्याचा मुलगा होता यासिर, याच्यावर सुरुवातीपासून पोलिसांचा संशय होता आणि या संशयाच्या अनुषंगाने आमचे वजीराबाद टीम, DBची टीम, त्याचबरोबर सायबर सेल याच्यावर मनापासून काम करत होतं। आणि याचा जेव्हा आम्ही खोलामध्ये गेलो त्यावेळेला आमच्या असं लक्षात आलं की सदर गुन्ह्यातील जो मयत आहे त्याचा मुलगा, या मुलानं खरं तर आई आणि वडिलांचे वारंवार होणारे वादविवाद, त्याचबरोबर वडिलांचे बाहेरचे अनैतिक संबंध यातून चिडून होणारा जो आईला होणारा जो त्रास आहे याचा राग मनात धरून आपल्या एका जवळच्या मित्राला 2 लाख रुपयाची सुपारी दिली। आणि ही संबंधित जो या गुन्ह्यातील जो आमिर नावाचा व्यक्ती आहे त्याने त्याचे जवळचे 2 मित्र जे योगेश कदम आणि त्याचबरोबर शेख अमजद, हे मनमाडचे 2 आरोपी आहेत, ते आमच्या ताब्यात आहेत, त्यांना 2 लाख रुपयाची सुपारी दिली आणि त्यांच्याकरवी आपल्या वडिलांचा मर्डर घडवून आणला। सदर गुन्हा ओपन करण्यामध्ये आदरणीय SP सरांच्या मार्गदर्शनाखाली DYSP कृतिका मॅडम, त्याचबरोबर आमचे वजीराबादचे PI कदम, त्यांची DB टीम आणि सायबर सेल यांनी मनापासून काम केलेलं आहे। या त्यांनी जो काही गुन्हा होता तो ओपन केलेला आहे, याबद्दल माननीय SP सरांनी संबंधित DB टीमला रिवॉर्ड हे मंजूर केलेलं आहे आणि जिल्हा पोलिसांच्या वतीनं आम्ही त्यांचं कौतुक करतो। सर, पत्नीचा काय रोल आहे नुसते आणि आणखी कोणी आरोपी याच्यामध्ये पत्नीचा रोल अद्याप आमच्या लक्षात आलेला नाही आणि आमचं असं मत आहे की पत्नीचा रोल नाही, मात्र मुलाचा रोल याच्यामध्ये आहे। मुलाला तरुणपणामध्ये आता आलेला मुलगा आहे आणि आपल्या आईचा होणारा त्रास याच्या रागातून यानं सदरचा मर्डर केलेला आहे सुपारी देऊन। सर, 2 जण जे सुपारी इतर कोणत्या पोलीस स्टेशनमध्ये गुन्हा दाखल आहे का? ते ॲक्च्युली मनमाडमधील रेकॉर्डवरील गुन्हेगार आहेत, त्यांच्यावर चोरीचे गुन्हे आहेत, 392 सारखे गुन्हे आहेत आणि त्याचं रेकॉर्ड आहे। ठीक है सर, ये मामला जो पुलिस ने सामने लाया कैसे लाया? इसमें एक्चुअली हमारा पहले से उसके लड़के के ऊपर डाउट था। लड़के का बिहेवियर हमें थोड़ा सा गलत लग रहा था। उसके साथ हमने CDR निकाले, CCTV फुटेज हमने बार बार देखे और हमारे जो इन्फॉर्मर थे उनसे हमने इन्फॉर्मेशन ली और हम इस तय तक पहुंच गए।